तर बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला झाला असून सुनील कोल्हे यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर बुलढाणा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर काल सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या 4 जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर तालखेड फाट्यावर हा हल्ला केलाय। हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आले होते। यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले तर त्यांचा डावा पाय आणि डावा हात हा फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती दिली आहे। तर कोल्हे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलाय। ॲडव्होकेट जयश्री शेळके या रुग्णालयात दाखल झाल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। तर महाविकास आघाडीच्या ज्यांनी प्राणपणाला लावून काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, त्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी 4 अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय। त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय। त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते। या ठिकाणी जी लोक निवडून आली त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये। खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले जे लोक महाविकास आघाडी सोबत राहिले, ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे। त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत। ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत। कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत। जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत। या पद्धतीने बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो सहन केला जाणार नाही। हे ताबडतोब थांबलं पाहिजे।